गुड मॉर्निंग मित्रांनो. आज मंडे आहे आणि वीकेंडनंतर मार्केट हे त्याच स्विंगमध्ये ओपन झालं आहे जे मागच्या सरासरी 4 ते 5 दिवसापासून मार्केट एकाच रेंजमध्ये आहे. अँड आज देखील गॅप अप ओपन होऊन फर्स्ट कॅन्डलमध्ये थोडंसं सेलिंग आलं आहे की जे लोकांनी प्रॉफिट वगैरे बुक केलं असेल. बट सरासरी बघितलं तर याच रेंजमध्ये मार्केट एक 4 ते 5 दिवसापासून लास्ट वीकपासून होल्ड करतं आहे. पहिले सेलर मार्केटला खाली नेत आहे आणि खालच्या साईडने 52,000वर बायर्स आहे. अँड सरासरी याच रेंजमध्ये मार्केट 1-2 दिवस राहील बिकॉज वेनसडेला ऑफ आहे आणि ट्यूजडेला एक्सपायरी आहे बँक निफ्टीची. ओके, तर आपण एक वेळेस ॲनालिसिस करून घेऊयात. तर एक ट्रेड लाईन येते आहे बँक निफ्टीमध्ये अँड या ट्रेंड लाईनच्या वरती जर मार्केटने 15 मिनिट किंवा ची कॅन्डल जर सस्टेन झाली तर आपण एक 52,800पर्यंत टार्गेट करू शकतो. एंजल 1मध्ये आपण ट्रेड करणार आहे स्कॅल्पिंग. एक वेळेस 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर आपण सपोर्ट अँड रेजिस्टन्स ड्रॉ करून घेऊयात. आता बजेट येणार आहे त्यामुळे मार्केट होल्ड करतं आहे स्वतःला. सेलर्स आणि बायर्स दोन्ही मार्केटला एक रेंजमध्ये ठेवत आहे. हे आपण बघितलं 51,800 हा एक सपोर्ट झोन आहे की जिथून मार्केट बाउन्स झालं आहे. ओके, एक रॅली होती मार्केटमध्ये. निफ्टीमध्ये तर हायर हाय बनवतं आहे मार्केट, बट बँक निफ्टी कुठे ना कुठे होल्ड करतं आहे. सो 51,200 हा एक सपोर्ट आहे. ठीक आहे, हा आजचा बेसिकली डेलो आहे, तर हा देखील एक सपोर्टचं काम करू शकतो. अँड जसं आपण बघितलं जर आपण अपसाईडला बघतोय तर या ट्रेड लाईनच्या वरती जर मार्केटने सस्टेन केलं तर अपसाईडचा ट्रेड बनू शकतो. त्या हिशोबानेच आपण एंट्री आणि करणार आहोत. प्रॉफिट आपलं टार्गेट असेल हार्डली 10% प्रॉफिटचं टार्गेट असेल आपलं, जे आपलं कॅपिटल आहे 17,000 त्यावर. अँड आपण लॉस 5% देणार आहे मार्केटला. ठीक आहे, एक वेळेस सपोर्ट आपण ड्रॉ करून घेऊयात. ओके, ठीक आहे. आता हे जे एक नॅरो रेंजमध्ये मार्केट अटकलं आहे 10-10:15 वाजेपासून, तर ही मार्केटमध्ये ही जी रेंज आहे ती रेंज ज्या साईडला मार्केट ब्रेक करेल त्या साईडला जास्तीत जास्त लोक एंट्री घेण्याचा प्रयत्न करतील. बट त्या साईडला मार्केट ट्रॅप देखील करू शकतं आपल्याला. सो ते देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. एक वेळेस आपण कॉल आणि पुटचे चार्ट ओपन करूया घेऊयात. इंडिकेटर्स आपण मुव्हिंग ॲव्हरेज यूज करणार आहे 9 EMIचं. अँड आणि व्हॅल्यूम वेटेड ॲव्हरेज प्राईस हे एक इंडिकेटर आपण यूज करणार आहे, जे बेसिकली एक व्हॅल्यूमचा ॲव्हरेज आपल्याला शो करतं आहे. त्याच्यावरती जर प्राईस असेल ऑप्शन्सची तर एक पॉझिटिव्ह साईन असतं. ठीक आहे, सध्या तर एक रेंजमध्ये मार्केट फसलं आहे. बघूयात आपण जर आपल्याला एंट्री भेटली ठीक आहे तर मी अपडेट करेल आपल्याला. हा एक ट्रॅपिंग झोन आहे की मार्केट वेळोवेळी या ट्रेड लाईनपासून रिजेक्शन्स घेते आणि खालच्या साईडला मार्केट ट्रॅप करू शकतं. बिकॉज जे हे कॅन्डल मार्केटनी बनवली आहे 5 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये, या कॅन्डलने बाईंग साईडला खूप सगळ्या एंट्री झाली आणि त्यांचे जे स्टॉप लॉस असेल ते बेसिकली हे 5 मिनिटच्या कॅन्डलचे लो असेल. तर मार्केट जर एक खालच्या साईडला आलं तर स्टॉप लॉस हंट करून मार्केट एक स्पीडने खाली जाऊ शकतं आणि ते सेलिंग साईडला पण ट्रॅप करून कुठे ना कुठे बायर्स तर ऑलरेडी मार्केटमध्ये आहेत, बट जे बायर्सचे ॲग्रेसिव्ह बायर्स आहेत त्यांचा स्टॉप लॉस कुठे ना कुठे वरती असेल 5 मिनिटाच्या कॅन्डलवर, तर तो स्टॉप लॉस हिट होऊन मार्केट एक खालच्या साईडला स्पाईक देऊन परत
आता बँक निफ्टीमध्ये अरे बापरे, सपोर्ट ब्रेक केला आहे बँक निफ्टीने, सपोर्ट ब्रेक केला आहे आणि त्यामुळे जे बायर्सचे स्टॉप लॉस आहेत ते कुठे ना कुठे हंट होत आहे, त्यामुळे मार्केट इतक्या वेगाने खाली येणार आहे. पुट साईडचे प्रीमियम तर आता ओव्हर प्राईस झालेत, सो त्यामुळे आपण आणि ही जे सेलिंग आहे ही सेलिंग सस्टेन नाही होणार आहे, बिकॉज खालच्या साईडने मार्केटला बायर्स जे आहे ते कुठे ना कुठे वरती नेणारच आहेत. तर आपण कॉल साईडला एंट्री बनवणार आहे, जिथे 5 स्लॉट येऊ शकतं या प्राईजला. लिमिट ऑर्डर आपण 163वर लावूयात. ओके, प्लेस झाली या ऑर्डर. आणि यामध्ये आपण स्टॉप लॉस हार्डली 15 पॉईंटचा घेणार आहे, त्यापेक्षा जास्त नाही. 152वर आपण प्रॉफिट साईडलाच एक वेळ स्टॉप लॉस लावून घेऊयात, बिकॉज मार्केट जर इथून सेलिंगमध्ये परत गेलं तर खूप वेगाने कॉलचे प्रीमियम कमी होतील, त्यामुळे आपल्याला जास्त लॉस नाही घ्यायचा आहे. प्रॉफिट कमी आलं तरी चालेल, बट लॉस जास्त नाही झाला पाहिजे. पण एक वेळेस ट्रेलिंग स्टॉप लॉस करूयात. एक 20 पॉईंट तर आपल्याला भेटत आहे. अरे ठीक आहे, ओके. स्टॉप लॉस, ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट झाला आहे. कॉस्ट टू कॉस्ट आपलं 255 रुपयावर हे झालं आहे. बट माझं असं स्टॉप लॉस हिट झाला आहे, बट माझं असं मत आहे की जे स्पॉट साईडचं कॅन्डल आहे ती कॅन्डल ज्या वेगाने रिव्हर्स झाली त्या वेगाने कॉलची प्रीमियमची कॅन्डल नाही झाली आहे. सो कॉलचे प्रीमियम अजूनही वरती जाऊ शकतं. सो आपण परत एक एंट्री घेतली 174ची आपली ॲव्हरेज प्राईस आली आहे बाईंगची, आणि आपण याच्यामध्ये मॅक्झिमम लॉस 500 रुपये घेणार आहे, त्यापेक्षा जास्त नाही. सो आपण ट्रेलिंग स्टॉप लॉस लावून दिला आहे कॉस्ट टू कॉस्ट, आणि आपण ट्रेल करत जाऊयात. ठीक आहे, आणि यामध्ये टार्गेट आपलं मॅक्झिमम राहणार आहे 2000 रुपयापर्यंत. ठीक आहे, सो इथे आता 1000 रुपयापर्यंत तर आपल्याला भेटतं आहे, बट 2000 रुपये आपलं टार्गेट आहे. सो ट्रेलिंग स्टॉप लॉस आपण एक वेळेस 1000 रुपयावर लावून ठेवूयात. यामध्ये जर मार्केट खाली देखील आलं, म्हणजे स्पॉटचं प्रीमियम सेलिंग साईडला जरी मार्केट गेलं तर आपण कॉस्ट टू कॉस्ट निघून जाऊयात याच्यामधून. 1000 रुपयावर आपण ट्रेलिंग स्टॉप लॉस लावून ठेवला आहे. जर खाली आलं तर 1000 रुपये तर आपण घेऊन जाऊयात आज मार्केटमधून. ठीक आहे, वरती जाते तर आपण ट्रेल करत जाऊयात. ओके, 2000 रुपये, 347 रुपये बुक केले. ठीक आहे, सरासरी आपली 60 ते 70 पॉईंट आपल्याला भेटले असतील या ट्रेडमध्ये. आपण एक वेळेस चेक करून घेऊयात. ठीक आहे, आपली एंट्री प्राईस 184 होती आणि 231वर आपण एक्झिट केलं आहे. सो 3747 रुपये म्हणजे एक अराऊंड 15% रिटर्न आपलं झालं आहे कॅपिटलवर. ठीक आहे, तर इथेच आपण आजचा डे क्लोज करूयात. अँड उद्या आपण एक नवीन व्हिडिओसोबत, नवीन स्कॅल्पिंगच्या व्हिडिओसोबत भेटूयात. ऑप्शन सेलिंगची देखील एक सिरीज स्टार्ट करणार आहे, ज्यामध्ये आपण एक 2.5 ते 3 लाखाने ऑप्शन सेलिंग करणार आहे. अँड डेली 1% टू 1.5% टार्गेट करणार आहे. सो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि या व्हिडिओला देखील लाईक करा. थँक्यू.